नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगवरून झालेल्या वादानंतर त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे काल दिवसभर या परिसरात प्रवेश बंदी ही करण्यात आली। आजपासून ही प्रवेश बंदी उठवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांना आणि अन्य आंबेडकर प्रेमींना दीक्षाभूमी परिसरात प्रवेश सुरू झाला। दीक्षाभूमी समोरील दोन्ही मार्ग आज खुले करण्यात आलेत, पण दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग तळाच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्यानंतर दीक्षाभूमी ही काल पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती। दीक्षाभूमीवरील कडे किंवा दीक्षाभूमीकडे येणारे जे मार्ग होते ते देखील बॅरिकेड्स टाकून पूर्णपणे बंद करण्यात आलेले होते। ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता। त्यानंतर जे आहे ते आता दीक्षाभूमी हे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली आहे। दीक्षाभूमीमध्ये जे अनुयायी येतात, बौद्ध अनुयायी येतात, त्यांच्यासाठी देखील आता पूर्णपणे दीक्षाभूमी खुली करण्यात आलेली आहे आणि बॅरिकेडिंग्स देखील काढून टाकण्यात आलेले आहे, रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत, तिथे अभिवादन करण्यासाठी आलेलो। कुठून आले तुम्ही? आम्ही आले भुसावळून, हे बाई आले जळगावून। काय तुम्ही आले का दर्शन? हा 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 आले काल काय झालं होतं माहित होतं का तुम्हाला? हो माहित आहे साहेब। काल आले होते का तुम्ही इथे? नाही काल नाही आले, पण कसं वाटतंय आज? वाचलं आता आले, कसं वाटतंय इथे? छान मस्त दर्शन झालेलं आहे आमचं छान पैकी। पोलिसांनी सहकार्य ते पण बोलले आमच्याशी की तुम्ही जा म्हणे, अंदर दर्शन घेऊन या। हा सगळं पडलं की तर हे बौद्ध अनुयायी आहेत, इथे वेगवेगळ्या कामांसाठी आलेले असतात आणि आज दीक्षाभूमीवर त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे आज दीक्षाभूमी ही पूर्णपणे बौद्ध अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली असली तरीही पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवर ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।